निवडणूक आयोगाने 29 महानगरपालिकेचे निवडणूक घोषित केल्या आहे, त्याचा कार्यक्रम देखील समोर केला आहे. परंतु आता या दोन महानगरपालिकेच्या पेच अजूनही कायम आहे, कारण की या महानगरपालिकेमध्ये नागपूर आणि चंद्रपूर या दोन महानगरपालिकांमध्ये 50% अधिक आरक्षण वाढलं आहे. त्याच्यामुळे कुठेतरी हा पेच निर्माण झाला आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी माजी नगरसेवक प्रदीप देशमुख आहे. नेमका हा पेच काय आहे, काय आक्षेप आहे आपला? एक गोष्ट आपण नक्की लक्षात घेतली पाहिजे की नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये अधिसूचना निघाल्यानंतर म्हणजे सामान्य भाषेत निवडणुका लागल्यानंतर आरक्षण 50% च्या वर गेलं आहे हे ज्यांच्या लक्षात आलं त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट झालं. निवडणूक लागल्यामुळे निवडणूक थांबवता येत नाही, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आहे त्या स्थितीत निवडणुका घेऊन या प्रकरणाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून निवडणुका घेण्याची मुभा निवडणूक विभागाला दिली. परंतु चंद्रपूर नागपूर महानगरपालिकेमध्ये गंभीर प्रकार घडलेला आहे. या ठिकाणी चंद्रपूर महानगरपालिकेची जी मला माहिती आहे, आरक्षणाची प्रक्रियाच पूर्ण झालेली नाही आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आपण प्रभाग रचना करतो, त्याची ते घोषणा करतो, मग आक्षेप मागवतो, ती फायनल करतो, मग आपण आरक्षणाची सोडत करतो, त्याची आक्षेप मागवतो, हरकती घेतो आणि त्याच्यावर सुनावणी करून ते फायनल करतो. त्याचप्रमाणे मतदार यादी प्रारूप तयार करतो, आक्षेप नोंदवून घेतो आणि नंतर फायनल यादी करतो. ही निवडणुकीची प्रक्रिया आहे. याच्यामध्ये आरक्षणाच्या बाबतीत फक्त सोडत करण्यात आली. 17 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2025 पर्यंत हरकती घेण्यासाठी, आक्षेप नोंदवण्यासाठी तारीख देण्यात आली, मुदत देण्यात आली. आणि त्यानंतर मात्र त्या आक्षेपावर जे अनेकांनी, संभाव्य उमेदवार असतील, राजकीय पक्ष असतील किंवा नागरिक असतील, यांनी जे आक्षेप नोंदवले चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाकडे, त्याच्यावर सुनावणी झाली नाही, काहीही झालं नाही. आरक्षणाची प्रक्रिया अपूर्ण ठेवून निवडणूक घेता येते का, हा आमचा निवडणूक विभागाला प्रश्न आहे. तसं असेल, तशी तरतूद, तसं प्रोव्हिजन असेल तर ते त्यांनी जाहीर करावं, ही आमची मागणी आहे. नेमकं काय परिणाम होऊ शकतो या पूर्ण प्रक्रियेमध्ये? अगर जर आरक्षण असंच वाढून असलं, 50%पेक्षा जास्त असलं, तर काय परिणाम होऊ शकतो? 50%च्या मर्यादेच्या वर जर आरक्षण गेलं तर ती पूर्ण निवडणूक माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जे प्रकरण सुरू आहे त्याच्या अधीन राहून, त्या निकालाच्या अधून राहून ती निवडणूक होईल. म्हणजे उद्या चालून जे दोन अतिरिक्त ओबीसीचे नगरसेवक आहेत ते जर अतिरिक्त ठरले तर त्यांना आपलं पद सोडावं लागेल. आणि अशा परिस्थितीमध्ये निवडणूक विभाग त्यांचा खर्च देणार का, निवडणुकीचा त्यांना नुकसान भरपाई देणार का, हा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न म्हणजे एखाद्या चुकीसाठी, एखाद्या गुन्ह्यासाठी प्रकरण न्यायप्रविष्ट असताना पुन्हा तीच चूक करणे, जाणून बुजून पुन्हा तोच गुन्हा करणे, आरक्षणाची मर्यादा 50%च्या वर ठेवून निवडणुका घेणे, एक प्रकारची ही जी मुजोरी आहे, हा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे. हे सुप्रीम कोर्ट, हे निवडणूक विभागानं लक्षात घ्यायला पाहिजे, असं आमचं म्हणणं आहे. पुढची भूमिका काय असणार आपली? आपण कोर्टात जाणार, दाद मागणार, काय करणार? आम्ही आज चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त, जे निवडणूक अधिकारी सुद्धा आहेत, त्यांची भेट घेणार आहोत. त्यांनी जर आम्हाला समाधानकारक उत्तर दिलं नाही, एखाद्या सर्वोच्च न्यायालयाच्या, मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा कोणत्याही प्रकारचे नियम, कायद्याची तरतूद असलेले आम्हाला दाखले दिले नाही, आणि जर आम्हाला नुकसान भरपाई आणि निवडणुकीच्या खर्चाबाबतचं जर आम्हाला प्रॉपर उत्तर, समाधानकारक उत्तर दिलं नाही, तर जेवढे मार्ग, पर्याय उपलब्ध आहेत, न्यायालयाचा सुद्धा जो पर्याय उपलब्ध आहे, न्यायालयाचे सुद्धा आम्ही दारं ठोठावणार, हा आमचा निवडणूक विभागाला या ठिकाणी इशारा. तर आपण बघितलं, योग्य उत्तर मिळालं नाही तर न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार, असे प्रदीप देशमुख यांनी सांगितले. निलेश जहाज, TV9 मराठी, चंद्रपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.